नमस्कार मंडळी, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं गाव आपलं खानपानमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे. किती मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी माझी खूप प्रसिद्ध आहे. तर भरपूर लेडीज जेंट्स मला ही बिर्याणी ऑर्डर करून मागवतात, तर मी त्यांना ही ऑर्डर करून देत असते. तर आज मी तुम्हाला ती बिर्याणी दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. चिकन घेतलं आहे, इथं कोथिंबीर पुदिना घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, हा कांदा लसूण मसाला, दही आणि हा बिर्याणी मसाला घेतला आहे. तर हे पूर्ण आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. आता हे आपण सर्व मॅरिनेशनसाठी हे सर्व मिक्स करून घेणार आहे. हे पूर्ण मिक्स करून याला अर्धा तास मुरत ठेवायचं. आता आपण 1 किलो चिकनसाठी हे पाणी उकळून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो तांदूळ टाकायचे. तर तांदूळ आपण भिजवून ठेवलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि लिंबाचा रस आहे ना, याच्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचं, त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं. आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण हे चिकन याच्यामध्ये शिजवून घेणार. तर त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे आपण आणि हा फ्राय केलेला कांदा, लाल झालेला कांदा हा याच्यामध्ये सोडायचा आणि परतून घ्यायचा तेलामध्ये. अद्रक लसूण टाकायचं, अद्रक लसूण पेस्ट टाकायची याच्यामध्ये आणि हे मॅरिनेट झालेले हे चिकन कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. हे चिकन बघा मी मिक्स करून घेते आणि झाकण लावून हे चिकन आपलं 2 शिट्ट्या चिकनच्या ह्या काढून घ्यायच्या. पाणी बघा आपलं उकळलेलं आहे. तर हे भिजवलेले हे तांदूळ आता त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे तांदूळ हे. आणि आपल्याला पूर्ण हा भात नाही शिजून घ्यायचा, अर्धा कच्चा भात ठेवायचा, फक्त घ्यायचा. आता हा तांदूळ पाण्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून 15 मिनटं भात आपल्याला शिजून घ्यायचा. हा भात आपला अर्धा कच्चा शिजून घेतलेला आहे. आता हा भात आपण चाळणीत काढून याचं पाणी गाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये काढून भातातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण चवीनुसार भातामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि थोडंसं तेल हे पूर्ण भाताला असं मिक्स करून घ्यायचं. भात एकदम हलक्या हाताने असं मिक्स करायचं, नाही तर आपले बासमती तांदूळ तुटून नाही द्यायचे. आपण पातेल्याला हे गावरान तूप अगोदर लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे शिजवलेलं चिकन हे शिजवून घेतलेलं आहे. आता पातेल्यामध्ये पहिला आपण हे चिकन टाकून घेणार आहे. पहिला चिकनचा थर येईल आपला. अर्धा चिकन याच्यामध्ये टाकायचं खाली आणि दुसरा थर लावण्यासाठी ठेवायचा आहे. तर चिकन हे टाकून घेतलेलं आहे. आता आपण भात टाकणार आहे. पहिला थर हा लावून घेणार आहे. पहिला थर आपला लावून झालेला आहे. हा फ्राय केलेला कांदा याच्यावरती असं टाकायचा बोलते ना. आता दुसरा थर आपल्याला बिर्याणीचा लावायचा. चिकन आणि भाताचा थर हा लावून घ्यायचा आहे. हा थर आपला हा लावून झालेला आहे. आता हा फ्राय केलेला 2 थर लावून झालेले आहेत. आता हा फ्राय केलेला कांदा आपण याच्यावर टाकून देणार आहे आणि थोडा खायचा कलर घेऊया आणि याच्यावर आपण सोडून देऊया. तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण. आता हे पातेलं त्याच्यावर ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं आपली बिर्याणी दम करायला ठेवायची. त्याच्यावरती हे आपल्याला असं तूप सोडायचं. बिर्याणी आपण ठेवलेली आहे आता तव्यावर. चिकन आपलं हे छान रोस्ट होतं. खाली टाकलेलं जे पहिल्या थराला टाकले ना ते चिकन छान रोस्ट होतं, म्हणून तवा आणि मीडियम गॅसवर बिर्याणी आपल्याला ठेवायची आहे. आणि झाकण ठेवून थोडंसं जे आपल्याकडे काही वजनदार वस्तू असेल ती याच्यावर ठेवायची. बिर्याणी आपण दम व्हायला लावलेली आहे. 15 ते 20 मिनिटांनी भेटूया पुन्हा. ही बिर्याणी रेडी झालेली असेल. मम्मी झाली का दम बिर्याणी? आम्हाला खूप भूक लागली. हो बाळा, फक्त 5 मिनिटं, लगेच देते. ही आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. तर आपण वाढून घेऊया. बिर्याणी वाढून घेतलेली आहे. कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.